नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं इंग्लिश थ्रू मराठी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय असते हे समजून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण पास्ट परफेक्ट टेन्स आणि पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्समधला फरक समजून घेणार आहे. जसं की पास्ट परफेक्ट टेन्समध्ये ते काम जे पण व्यक्ती करते त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम असतो आणि त्याचं पॅसिव्ह बनते तेव्हा ते काम ज्यांच्यावर होते किंवा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम असतो. तर ते कशा प्रकारे हे उदाहरणातून समजून घेऊया. जसं की मी म्हणत असेल की आम्ही कार्यक्रम आयोजित करत होतो, तर ते काम जे करत होते त्यांचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे म्हणून पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बनवण्यात येईल. पण जर त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम असेल वाक्यामध्ये तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. जसं की कार्यक्रम आमच्याद्वारे आयोजित केला गेला होता, तर इथे त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. सेकंड एक्झाम्पल, जसं की आम्ही मिठाया वाटत होतो. इथे सुद्धा ते काम जे करत होते त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पास्ट परफेक्ट टेन्समध्ये बनवण्यात येईल. पण जेव्हा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम येईल तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. जसं की मिठाया आमच्याद्वारे वाटल्या गेल्या होत्या, तर त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे तर ते सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. किंवा मग मिठाया वाटल्या गेल्या होत्या असं पण म्हणू शकतो. ते काम ज्यांनी केलं होतं त्यांचा उल्लेख वाक्यात नाही केला तरीसुद्धा चालते. तर पॅसिव्ह व्हॉइसची रचना कशा प्रकारे केली जाते हे आणखी काही उदाहरणातून या व्हिडिओमध्ये बघूया. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्सचं 4 पार्टमध्ये डिव्हिजन केली आहे. त्यातला सर्वात प्रथम पार्ट बघूया, अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे सकारात्मक वाक्य. फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे केलं गेलं होतं. जसं की मी म्हटलं की ते काम ज्यांच्यावर होते किंवा कामाचा उल्लेख सर्वात प्रथम असतो तर ते तर ऑब्जेक्ट आहे म्हणून इथे ऑब्जेक्ट सर्वात प्रथम आहे आणि ते काम जे करते त्यांचा उल्लेख सर्वात शेवटी म्हणजे ते सब्जेक्ट असते तर ते सर्वात शेवटी आहे बाय नंतर. एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, आय हॅड बीन सिलेक्टेड बाय एक्झामिनर. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे मला परीक्षकाद्वारे निवडलं गेलं होतं. इथे सुद्धा ते काम ज्यांनी केलं त्यांचा उल्लेख सर्वात शेवटी आहे वाक्यात बाय नंतर आणि ते काम ज्यांच्यावर झालं त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे सेंटेन्स. सेकंड एक्झाम्पल, फंक्शन हॅड बीन कॅन्सल्ड. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे कार्यक्रम रद्द केला गेला होता. इथे सुद्धा त्या कामाचा उल्लेख वाक्यात केला आहे सर्वात प्रथम म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड एक्झाम्पल, दे हॅड बीन गिव्हन स्पेशल ट्रीटमेंट. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे त्यांना विशेष वागणूक दिली गेली होती. इथे ते काम ज्यांनी केलं त्यांचा उल्लेख नसला तरीसुद्धा ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल कारण ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे. आणि बाय नंतर ते काम ज्यांनी केलं आहे त्यांचा उल्लेख नसेल तरीसुद्धा हॅड बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्मनी आपण ओळखू शकतो की हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइसचं आहे म्हणून. फोर्थ एक्झाम्पल, परमिशन हॅड बीन गिव्हन. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे परवानगी दिली गेली होती. इथे सुद्धा त्या कामाचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फिफ्थ एक्झाम्पल, द लॅपटॉप हॅड बीन रिपेअर्ड. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे लॅपटॉप दुरुस्त केला गेला होता. इथे सुद्धा कामाचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. किंवा मग त्या कामावरती जोर देऊन आपण ते सेंटेन्स बनवत असेल आणि ते काम जे करत असेल त्यांचा उल्लेख नाही करू आणि त्यांना बाय नंतर किंवा त्यांच्याद्वारे हे काम केलं गेलं असं म्हणायचं असेल तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात येईल. सिक्स्थ एक्झाम्पल, वी हॅड बीन इन्व्हायटेड. सेन्स आहे केलं गेलं होतं म्हणजे आम्हाला आमंत्रित केलं गेलं होतं.
सेकंड टाईप बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्सचं. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थक वाक्य. फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस हॅड नॉट बीन प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. शी हॅड नॉट बीन सेंट टू कॉम्पिटिशन. सेन्स आहे केलं नाही गेलं होतं, म्हणजे तिला स्पर्धेत पाठवलं नाही गेलं होतं. इथे सुद्धा ते काम ज्याच्यावर होत आहे त्याचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. सेकंड एक्झाम्पल. मनी हॅड नॉट बीन गिवन टू अस. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं, म्हणजे आम्हाला पैसे नाही दिले गेले होते. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड एक्झाम्पल. वी हॅड नॉट बीन गिवन सॅलरी. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं, म्हणजे आम्हाला पगार नाही दिला गेला होता. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे वाक्यात म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ एक्झाम्पल. दे हॅड नॉट बीन पनिश्ड. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं, म्हणजे त्यांना शिक्षा नाही दिली गेली होती. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर केलं आहे त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे वाक्यात म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फिफ्थ एक्झाम्पल. फंक्शन हॅड नॉट बीन कॅन्सल्ड. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं, म्हणजे कार्यक्रम रद्द नाही केला गेला होता. इथे सुद्धा त्या कामाचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. सिक्स्थ एक्झाम्पल. वी हॅड नॉट बीन इन्व्हायटेड. सेन्स आहे नाही केलं गेलं होतं, म्हणजे आम्हाला आमंत्रित नाही केलं गेलं होतं. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड टाईप बघूया पॅसिव्ह व्हॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्सचं. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. यात दोन फॉर्म्युला आहे, ज्यात सर्वात प्रथम फॉर्म्युलामध्ये WH म्हणजे असे वर्ड जे की W किंवा H पासून सुरू होते, ज्यात प्रश्न विचारलेला असतो, जसं की व्हॉट, वेअर, हाऊ, विच जे W किंवा H पासून सुरू होते. तर फॉर्म्युला बघूया. WH वर्ड प्लस हॅड प्लस ऑब्जेक्ट. नॉट असेल तर नॉट किंवा नसेल तर नाही लावायचा, प्लस बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सेन्स आहे केलं गेलं होतं क्वेश्चन मार्क. सेकंड फॉर्म्युला ज्यात WH वर्ड काढून रिमेनिंग फॉर्म्युला सेम आहे. हॅड प्लस ऑब्जेक्ट. नॉट असेल तर लावायचं, नसेल सेंटेन्समध्ये तर नाही लावायचं, प्लस बीन प्लस वर्बचं थर्ड फॉर्म प्लस बाय प्लस ऑब्जेक्ट. सेन्स आहे केलं गेलं होतं का. फर्स्ट एक्झाम्पल बघूया. वाय हॅड फंक्शन बीन कॅन्सल्ड. सेन्स आहे केलं गेलं होतं, म्हणजे कार्यक्रम रद्द का केला गेला होता. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे किंवा मग त्या कामाचा उल्लेख असेल वाक्यात सर्वात प्रथम तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कामाचा उल्लेख आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. सेकंड एक्झाम्पल. हॅड यू बीन टोल्ड व्हेअर आय वॉज. सेन्स आहे केलं गेलं होतं का, म्हणजे तुला सांगितलं गेलं होतं का मी कुठे होती. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख सर्वात प्रथम आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. थर्ड एक्झाम्पल. वेअर हॅड स्टुडंट्स बीन सेंट. सेन्स आहे केलं गेलं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना कुठे पाठवलं गेलं होतं. इथे सुद्धा ते काम ज्यांच्यावर होत आहे त्यांचा उल्लेख आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फोर्थ एक्झाम्पल. हॅड शी बीन अरेस्टेड. सेन्स आहे केलं गेलं होतं का, म्हणजे तिला कैद केलं गेलं होतं का. इथे सुद्धा ते काम जिच्यावर झालं आहे तिचा उल्लेख आहे म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. फिफ्थ एक्झाम्पल. हॅड ही बीन इन्व्हायटेड. सेन्स आहे केलं गेलं होतं का, म्हणजे त्या होतं का.
इथे सुद्धा ते काम ज्याच्यावर होत आहे त्याचा उल्लेख सर्वात प्रथम आहे वाक्यात, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. 6th एक्झाम्पल, व्हाय हॅड यू नॉट बीन गिवन सॅलरी. सेन्स आहे केलं गेलं होतं, म्हणजे तुला पगार का नाही दिला गेला होता. इथे सुद्धा ते काम ज्याच्यावर होतं त्याचा उल्लेख वाक्यात सर्वात प्रथम आहे, म्हणून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बनवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या नोट्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नोट्स पुढे लिंक दिलेली आहे आणि आणखी पॅसिव्ह व्हॉइसचे व्हिडिओ बघायचे असेल तर प्लेलिस्टची सुद्धा लिंक दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद.